नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रेमरचीच एक्झाम्पल 30 सेकंदात सोडवायचे, जे प्रश्नपत्रिकेमध्ये 2 गुणांचे प्रश्न विचारले जातात. बघूया मग. पहा, या ठिकाणी सप्टेंबर 2022 मध्ये एक विचारलेला प्रश्न आहे. तिन्ही प्रश्न 2 गुणांचे आहेत. एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx ची व्हॅल्यू दिलेली आहे, dy दिलेला आहे, d दिलेला आहे. तर तुम्हाला x व y च्या किमती काढायच्या. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. x बरोबर dx भागिले d. या ठिकाणी dx ची व्हॅल्यू दिलेली किंमत 49, d ची व्हॅल्यू दिलेली 7. जर पाडापाठ असेल तर लवकर येईल. 7 7 49 ही झाली x ची किंमत. y बरोबर फॉर्म्युला माहिती आहे, dy भागिले d. dy ची किंमत दिलेली 63, d ची किंमत दिलेली 7. 7 नंबर 63, 1 धन 1 ऋण यांचा भागाकार काय येणार? ऋण संख्या. म्हणजे x बरोबर 7 आणि y बरोबर 9. म्हणजे तुमची उकल आलेली आहे. इथं प्रथम x ची किंमत 7, नंतर y ची किंमत 9. हे जर सूत्र माहित असेल तर पटकन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. सेकंड एक्झाम्पल, कृती पूर्ण करा. हा 2022 ला विचारलेला मार्च 2022 चा प्रश्न आहे. या ठिकाणी कृती करायला तुम्हाला माहिती आहे, तिरपा गुणाकार करायचा. 2 वर्गमुळात गुणिले 3 वर्गमुळात 3. या ठिकाणी 3 गुणिले वर्गमुळात 3 उणेचे 9 गुणिले 2, 9 गुणिले 2. मग या ठिकाणी आपण अशा प्रकारचं एक्झाम्पल पाहिलेले आहे. समजावून सांगतो. 2 गुणिले वर्गमुळात 3 गुणिला 3 गुणिले वर्गमुळात 3. लक्षात ठेवायचं, प्रथम संख्या जवळ आणायच्या. 2 गुणिले 3 गुणिला या वर्गमुळात 3 न वर्गमुळात 3 ला गुणायचं. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. मग आपल्याला माहिती आहे, या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, वर्गमुळातल्या संख्यांचा गुणाकार करताना वर्गमुळातल्या संख्येने त्याच वर्गमुळाच्या संख्येला गुणलं तर गुणाकार तेवढीच संख्या येते. जसं इथे 2 गुणिले 3 व्यतिरिक्त 6 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ला गुणलं किती येतं? 3. 6 18. ही स्टेप विस्तारानं समजून दिलेली. याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करा. परत सांगतो, वर्गमुळातल्या संख्येनं त्याच वर्गमुळाच्या संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते. व्यतिरिक्त 6 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 ला गुणलं 3 6 18. इथं 18 उणे 9 न 2 ला गुणले किती येतं? 18. 18 तून 18 गेले, राहिले 0. ही झाली कृती पूर्ण करा. 2 मार्क. तर 30 सेकंदात हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला रूल्स ऑफ सिम्बॉल्स आणि गणितीय कॅल्क्युलेशन फास्ट मध्ये जमले पाहिजे. त्यासाठी बेसिकचे व्हिडिओ बघा, जे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, या स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न बघतोय आपण. तिसरा आहे 4, इथं m, इथं 5 आणि 3 m ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला माहिती आहे तिरपा गुणाकार 4 गुणिले 3 वजा m गुणिले 5 बरोबर 22. 4 त्रिक 12 उणे 5 m ला गुणले किती येतं? 5m बरोबर 22. पुढच्या स्टेप मध्ये अधिकचे 12 तिकडे जाताना उणेचे 12 म्हणजे उणे 5m बरोबर 22 उणे 12. म्हणून उणे 5m बरोबर 22 मधून 12 गेले, राहिले 10. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिकचे 10. म्हणून m बरोबर 10 उणे 5 गुणिले इकडे येताना भागिले 5 1 5 5 2 10. 1 धन आणि 1 ऋण यांचा भागाकार ऋणाचे 2. म्हणून m बरोबर उत्तर आलेले आहे तुमचं उणेचे 2. हे 30 सेकंदात आपण 3 प्रकारचे एक्झाम्पल पाहिले क्रेमरच्याच पद्धतीचे. त्याच्यात डिटरमिनंट म्हणजे निश्चकाच्या किमती काढायच्या. सप्टेंबर 22, मार्च 2022 आणि हे देखील मार्च 2022. हा जर शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थोडंसं प्रॅक्टिसवर भर द्या. मॅक्झिमम व्हिडिओ बघत चला. बरेचसे विद्यार्थी आहेत, कोणी बघतंय कोणी बघत नाहीये. परंतु जर सातत्य जर ठेवलं तुम्ही हे व्हिडिओ बघण्याचं तर निश्चितच तुम्हाला मॅथ्समध्ये फरक दिसेल. पुढच्या लॉंग व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू. नमस्कार.